इतनी अमीर नहीं हूँ मैं अभी। इतका सारा पसारा झालेला आहे की पण काल तिने असं बिलकुल नाही केलं. काश माझ्याकडे जादूची छडी असती तरी कशाला रिकाम होते किंवा रिकामा टाइमपास का गेलाय. टडा. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालचा तुम्ही पूजेचा ब्लॉग बघितला, त्याच्यामध्ये आम्ही खूप सारी तयारी केली होती. तर जी काल तयारी केली ती सगळी आज उचलायची. म्हणजे इतका सारा पसारा झालेला आहे की बापरे. ते मी तुम्हाला दाखवते अगोदर काय काय पसारा झाला आहे. कालची ती पूजा आहे ती उचलायची आहे. परत काल घरात जितके सारे पाहुणे आले होते एवढा सगळा पसारा, कपडे, परत काल ती रांगोळी काढली ते सगळं आज आवरायचं आहे. तर सगळ्यात पहिले इथं ब्लॉग अपलोडिंग चाललं आहे, कारण ते सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण कालचा जो ब्लॉग आहे तो मी आज लगेच दुपारी अपलोड केला आहे. आणि जर नसेल तुम्ही बघितला तर लवकरात लवकर जाऊन बघा. तर हा इतका बेडवर पसारा पडलेला आहे आणि हा इकडे सगळा पसारा हे मॅट आथरलेलं सगळं. ही रांगोळी क्लीन करायची आहे. हे कालचं डेकोरेशन, काल जितकी रांगोळी काढलेली आहे ती सगळी पुसून घ्यायची आहे. काल असं फर्स्ट टाइम झालंय की आम्ही रांगोळी काढली आणि ती डॉलीनी खाल्ली नाही तर दरवेळेस असं होतं की आम्ही रांगोळी काढतो आणि डॉली ती खाऊन खाऊन घेत चालती. काय माहिती एवढी काय आवडली तिला रांगोळी, पण काल तिने असं बिलकुल नाही केलं. हे जे सगळं दिसतंय हे सगळं मी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये आवडून दाखवते. आम्ही रात्रीच आवरणार होतो, पण काल रात्री दांडियाचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे दांडिया कसं मिस करणार. त्यामुळे आम्ही हे आज आवरतोय आणि रात्री दांडिया खेळला, ते पण रात्री 12:30 वाजेपर्यंत. काश माझ्याकडे जादूची छडी असती तर मी असं इतक्यात जादू करून सगळं आवरलं असतं, पण हे असं काही नाही आहे. सगळं आत्ताच आवरलं, जे की तुम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये बघितलं हे सगळं आम्हीच आवरलं. काल पूजा असल्यामुळे रात्री मी खूप थकली होती, तरी मी दांडिया खेळायला गेली, कारण मला माहीत होतं याच्यानंतर कधी दांडिया खेळायला भेटेल माहीत नाही. त्यामुळे मी खेळूनच घेतला अगोदर, मग हे काम होईल. मस्त प्लॅन आहे. इकडचा जो हा रूम आहे हा पूर्ण क्लीन झाला आहे. आता फक्त राहिले आहे इकडे सगळी रांगोळी वगैरे सगळं झाडून घेतलं. आता कुणाला असं वाटेल एवढी रांगोळी काढून कशाला रिकामा होते किंवा रिकामा टाइमपास का गेलाय. पण जर आपल्या घरी जर काही फेस्टिवल आहे किंवा काही कार्यक्रम आहे तर आपणच त्याला स्पेशल नाही केलं तर कसं काय कोणी त्याला स्पेशल मानेल. म्हणून हा आमचा प्रयत्न असतो कायम वेगळं काहीतरी करण्याचा. खरंच कोणाला वाटू पण शकतं की काय टाइमपास आहे हा रांगोळी काढण्याचा, पण याने इतकं छान वाटलं. आणि जो आमच्या घरी आला तो सुद्धा म्हटला इतकं छान वाटतंय आज, इतकं छान वाटतंय, खूप असं पॉझिटिव्ह वाईब्स, इतकं छान वाटत होतं. आणि ते ऐकूनच आम्हाला खूप छान वाटलं. दुपारचे 2 वाजले, अजून आम्ही नाश्ता नाही केला, इतकी भूक लागली आहे. जशी की आम्ही दरवर्षी सत्यनारायण पूजा करत असतो, त्याचप्रमाणे दरवर्षी आम्ही इतकं घर डेकोरेट करत असतो आणि दुसऱ्या दिवशी एवढं थकत असतो ते आवरण्यासाठी. पण याला मजा येते. येस.
One eternity later. तर आज आम्ही तिघे सुद्धा घरी आहोत, कारण आज आम्हाला सुट्टी आहे तिघांना पण. आणि आज आम्ही तिघे घरी आहे म्हणजेच काहीतरी स्पेशल तर झालंच पाहिजे. तर आजचं स्पेशल आम्ही बनवणार आहे होममेड पिझ्झा. मैद्याचं पीठ तयार झालेलं आहे. हे 15 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचे. आता त्याच्यामध्ये आपण पिझ्झावर टाकणारे टॉपिंग्स कापू. बनवतोय म्हटल्यावर त्याचा बेससुद्धा घरीच बनवायचा आहे. आणि कधी कधी आणतो बेस विकत, पण आज नाही आणणार आहे. तर आज मी बेस घरीच तयार करणार आहे. पिझ्झाच्या डोची पोळी लाटली आहे आणि त्याच्यावर फोकने होल होल करून घ्यायचे पूर्ण पिझ्झावर. मेयोनीज आणि केचप एकत्र केलं ते पूर्ण पिझ्झावर अप्लाय करून घ्यायचं. आणि हे इथं मी पिझ्झाचं टॉपिंग्स टाकून त्याच्यावर तूप टाकून रेडी केलं आहे. याच्यावर चीज टाकता पण मला चीज इतकं आवडत नाही, त्याच्यामुळं मी ते स्किप केलं. हे अशा प्रकारे झाकून ठेवायचं आहे 15 मिनटासाठी. पिझ्झा प्लॅनमध्ये स्टॉप करून आता आम्ही चाललो आहे मेन मार्केटमध्ये. थोडीशी खरेदी करायची आहे, कारण सिन्नरमध्ये एका ठिकाणी एक सेल लागलं आहे. आणि सेलमध्ये म्हणजे कसं कमीत कमी प्राईजमध्ये खूप छान वस्तू मिळतात. तर अशी ऑफर सोडली नाही पाहिजे, त्याच्याचमुळं आम्ही चाललो आहे. आणि मी दिसत नाही, कारण आता स्ट्रीट लाईटमध्ये एवढंच उजेड येऊ शकतो, जास्त नाही येऊ शकत. 1 hour later. आता आम्ही गावातून घरी आलो आहे, म्हणजेच की तिथं थोडीफार शॉपिंग केली. ते काय मी तुम्हाला दाखवलंच नाही, कारण मी विसरून गेलो होते तिथं व्हिडिओ काढायचा. खोट्या नको बोलू, ही घाबरली होती. हां, म्हणजे थोडीसं हे वाटतं ना, पब्लिक प्लेसमध्ये व्हिडिओ काढायला अजून थोडंसं इतना कॉन्फिडेंस नहीं आया है मुझ में अभी तक. साला ये दुख का खत्म नहीं होता बे. इतनी अमीर नहीं हूँ मैं अभी. तर पिझ्झा, तर आपला राहिलेला पिझ्झा आपण आता खाऊन घेऊ. थोडा थंड झाला तो थोडा गरम करू आणि खाऊ. आणि बघितलं तुम्ही की पिझ्झा सगळा मीच बनवला. डो मी पिझ्झाचा डो पण मीच बनवला. त्याच्यावरचे टॉपिंग्स वगैरे सगळे मी कट केले. तर आता आपण बघूया कसा लागतो माझा पिझ्झाची टेस्ट. टडा! सो असा काही दिसतोय आमचा पिझ्झा. आणि जो आता खाणार आहोत, काहीतरी भाऊनी सुरुवात पण केली खायला. आता पाठीमागे तुम्हाला आवाज येत असेल, मी जिथे रोज दांडिया खेळायला जायची तिथल्या बाप्पाचा आज निरोप समारंभ आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते आमच्या इथलं माहोल कसा आहे आत्ता. आणि आत्ता जसं माहोल झाला असा दरवर्षीप्रमाणे असतं. इतका आवाज असतो, बापरे. दाखवतेच मी तुम्हाला किती सारा एन्जॉय आहे.